हॅलो एव्हरीवन. रिसेंटली IBPSचे रिझल्ट लागले, SBIचा रिझल्ट लागला आणि या रिझल्टमध्ये आपल्या क्लासच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं आपण इथं मार्गदर्शन दरवेळी आयोजित करत असतं. ती मुलं तुम्हाला गाईड करत असतात, सक्सेस स्टोरी सांगत असतात आणि ह्या सक्सेस स्टोरीज ऐकून मनामध्ये ठेवायच्या असतात आणि आपली स्वतःची सक्सेस स्टोरी लिहायची असते. पण स्वतःची सक्सेस स्टोरी लिहिताना काहीतरी मोटिवेशन पाहिजे असतं आणि हे मोटिवेशन तुम्हाला अशा मुलांकडे बघून त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून मिळालंच पाहिजे आणि तुम्हाला ते डेफिनेटली मिळेल. तसं बघायला गेलं तर हे डिस्टन्स जे आहे 5-6 फुटाचं डिस्टन्स आहे. ऑनलाईन बघत असेल तर स्क्रीन फक्त तुमच्यासमोर आहे, पण हे एवढं कमी डिस्टन्स पार करायचं आणि इथं समोर येऊन स्वतःची सक्सेस स्टोरी सांगायची हे एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी डेडिकेशन लागतं, कन्सिस्टन्सी लागते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं, जो फार मोठा गैरसमज आहे की प्रिपरेशन करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. वेळोवेळी आपल्या फ्युचर प्रोच्या विद्यार्थ्यांनी हे सिद्ध केलं आहे की कमी वेळेत देखील एक्झाम क्रॅक होतात. त्यापैकी संकेत एक्कल आपल्यासोबत आहे. संकेत आपल्या कागल तालुक्यातील चिमगाव नावाचं जे गाव आहे इथला आहे. बेसिक एज्युकेशन कॉमर्स DRK कॉलेजमधून झालेलं आहे आणि DRK कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे इथं येणारी मुलं ही खास करून CA साठी बघत असतात आणि बरीचशी मुलं आपल्या इथून सिलेक्ट होतात. यावर्षी तर DRKचे आय थिंक एक 6-7 मुलं आपल्या क्लासमधून सिलेक्ट झालेली आहेत. DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर. कॉलेज छोटा आहे पण रिझल्ट मोठा आहे. तर ते कॉलेज देखील सिलेक्ट करण्यामागे संकेतचा एक उद्देश होता, तो तुमच्यासोबत तो शेअर करेल. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. संकेतचं देखील एक स्वप्न होतं, पण ते स्वप्न त्याला नंतर बदलावं लागलं आणि त्यानंतर त्याने आपला क्लास लावला. जून पासआउट आल्या जून 2023मध्ये. जनरली काय होतं बघा, प्रिपरेशन जर तुम्ही उशिरा सुरू केला, खास करून जून जुलैमध्ये किंवा मेमध्ये, तर त्या वर्षीचा जो एक्झामचा पिरियड असतो तो निघून जातो. ते त्या वर्षीचा आपण टार्गेट नाही करू शकत. त्यामुळे मी जूनचा अटेम्प्ट हा फुल अटेम्प्ट म्हणणार नाही, हाफच अटेम्प्ट होता संकेतचा जून ते डिसेंबर 2023 कारण त्या दरम्यान क्लासच चालू होता. म्हणजे त्याचा फर्स्ट अटेम्प्ट होता 2024ला. 2024ला त्याचं नाही झालं, पण 2025मध्ये त्याने सगळ्या एक्झाम क्रॅक केल्या. IBPS POच्या इंटरव्ह्यूला तो होता आणि इंटरव्ह्यूचं खूप चांगलं प्रिपरेशन केलं होतं त्याने. कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि त्याचं कॉमर्सवर चांगली कमांड आहे. मी स्वतः त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. इतर कॅन्डिडेटपेक्षा मला त्याचं नॉलेज कॉमर्सच्या बाबतीतलं खूप खूप जास्त डीपमध्ये वाटलं आणि चांगली तयारी केली होती. पण काही कारणामुळं त्याचं IBPS PO थोडक्यात राहिलं. पण त्याच्यानंतरचे जे रिझल्ट लागले, ज्यामध्ये SBI ज्युनियर असोसिएट आहे त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि IBPS क्लर्कमधून बँक ऑफ इंडिया या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं. सो हे मोठी अचीवमेंट आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपण त्याचे अभिनंदन करूया. सो ही त्याची जर्नी कशी होती, त्याला नेमके हर्डल्स कोणकोणते आले आणि त्याचं स्वप्न त्याने कसं अचीव केलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. सो मी संकेतला रिक्वेस्ट करतो की त्याने आपली ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करावी. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू स्वप्नील सर, निनाद सर आणि फ्युचर प्रो ऑल फॅकल्टीज. माझं नाव संकेत पांडुरंग एकर. मी चिमगाव गावामधून कागल तालुक्यातून आहे. माझं अगोदरपासून स्वप्न होतं की CA ही डिग्री आपण मिळवावी, म्हणजे माझ्या बाबांचं स्वप्न होतं ते. आणि मला काहीच माहीत नव्हतं CA म्हणजे वगैरे काय असतं वगैरे काय. मग बाबांनी वगैरे, माझे बाबा जास्त बाहेर फिरतात वगैरे, इकडे तिकडे भेटतात सगळ्यांना माझ्यासाठी. मग त्यांनी माझ्यासाठी DRK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये जाऊन सगळी चौकशी वगैरे करून आले. त्यानंतर मला बोलले की तू तिथे ॲडमिशन वगैरे घे आणि तिथून तुझा स्टडी चालू कर. त्याप्रमाणे मी जॉईन वगैरे केलं. मला
10वीला पण मार्क्स चांगले होते, तेव्हा मला तिथे ॲडमिशन सहज भेटलं. तिथे गेल्यानंतर 11-12वी झाली. आणखी मग मी त्यानंतर कोरोना चालू झाला, 2 वर्ष त्यामध्ये गेली. मग CA साठी मी क्लासेस घेतलेले, SPC क्लासेस पुण्याचे. त्यासाठी मी घरातूनच अभ्यास करायचो. त्यावेळी माझा इतका फोकस नव्हता, म्हणजे घरातून करायचो, एकटा करायचो, बाहेर काय चालू आहे वगैरे काही माहीत नव्हतं, कशा प्रकारे मुलं अभ्यास करतात वगैरे. मग त्यासाठी मला CA फाउंडेशन क्रॅक करण्यासाठी 3 अटेम्प्ट लागले. मग त्यानंतर मला खूप वाईट वाटलं की मला म्हणजे माझं जे मला माझी स्वतःची सेल्फ एस्टीम माहिती होती की मी माझी काय लेवल आहे अभ्यासाची वगैरे, मी काय लेवलचा स्टुडंट आहे. सो मला ते खूप वाईट वाटलं की मला 3 अटेम्प्ट लागले या पहिल्या स्टेपसाठी. त्यामुळे मी जरा जास्त डिप्रेस्ड होतो. मग त्यानंतर मी असं मित्रांना वगैरे माझ्या CA करणारा भेटलो, आणि शक्यतो आमचा CA करणाऱ्या मुलांचा एक प्लॅन असतो की CA नाही झालं तर आपला बॅकअप प्लॅन आहे की बँकिंग. 100% मुलांचा हाच प्लॅन असतो, आणि मी तोच फॉलो केला. मग बँकिंगसाठी मला माझ्या एका मित्राने फ्युचर प्रो क्लासेस हा सजेस्ट केला. त्याप्रमाणे मी इथं आलो, आणि 2023मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच जूनमध्ये बॅच चालू केली. बॅच चालू केल्यानंतर मी 4-5 महिन्यासाठी घरी गेलो क्लास संपल्यानंतर. म्हणजे त्यावेळी पण मी इतका असा फोकस नव्हतो. त्यानंतर घरी वगैरे गेलो, चुलत भावाचं लग्न वगैरे यामध्ये टाईम स्पेंड केला. आणखी मग परत आलो. येईपर्यंत माझ्या मित्रांनी SBI क्लर्क त्यांनी दिली होती त्यावेळी, आणि त्यांची ती प्री निघाली होती. मग त्यावेळी मला खूप वाईट वाटलं की मी मागे राहिलो, त्यांनी दोघांनी प्री वगैरे काढली. मग त्यानंतर मी परत मग फोकस झालो वगैरे. मग माझ्याकडे मी माझ्या स्टोरीला स्ट्रगल स्टोरी तर नक्कीच नाही म्हणणार, कारण की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी सगळे रिसोर्सेस उपलब्ध करून दिलेले. जसे की माझ्याकडे गाडी होती, लॅपटॉप होता, सगळे प्रॉपर रिसोर्सेस होते जे एका अभ्यास करणाऱ्या मुलग्याला असावेत. आणखी मग त्याप्रमाणे मी रूमवरूनच मॉक्स वगैरे द्यायचो. माझं एक शेड्यूल फिक्स असायचं. मॉक्ससाठी मी अड्डा आणि ऑलिव्ह फॉलो केलेलं. आणखी माझं क्वांट अगोदरपासूनच चांगलं होतं, खूपच चांगलं होतं. त्यामुळे क्वांटसाठी काय मला कधी टेन्शनच नव्हतं. रिजनिंग सगळ्यांचंच चांगलं असतं बेसिकली. फक्त इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम होता. इंग्लिशमध्ये इथे बँकिंगमध्ये कसं असतं, थोडी वोकॅब लँग्वेज आपल्या नॉर्मल लँग्वेजपेक्षा थोडी वेगळी असते, आणि तेच मॅटर करतं. आपण कधी इरर डिटेक्शन आयुष्यात कधी केलेलं नसतं, काही कधी गरजच लागली नसते, कारण की इंग्लिशमध्ये आपल्याला इतकं नॉलेज पण नसते की तितकं इरर आपण डिटेक्ट करू शकू. मग इथं आल्यानंतर समजलं की का मुलं इतकं मागं पडतायत वगैरे, आणि मला समजलं की मला जर मी इंग्लिशला आणखी बेटर केलं तर नक्कीच माझं सिलेक्शन होईल. मग त्याप्रमाणे माझा अभ्यास चालू केला. मग सुरुवातीला एक्झाम फक्त प्री वगैरे निघायच्या माझ्या, आणि मेन्सला मार्क कमी भेटायचे. मग नंतर आले 2025-26चं सायकल आली एक्झामची. त्यामध्ये माझ्या सगळ्या एक्झाम चांगल्या निघाल्या प्रीमध्ये. म्हणजे मला डायरेक्ट 86, 84, 90 असे मला प्रीला मार्क्स भेटायचे. मग त्यावरूनच मला समजलं की आता प्रीचा अभ्यास बास, आता आपण मेन्स चालू करूया. त्यामध्ये मी मेन्सच्या मॉक द्यायचो. मॉक मी फुल लेंथ प्रॉपर बसून 2-2.5 तास द्यायचो. मग जसं जसं पुढं टाईम घेत गेला, माझा IBPS PO मेन्स पण निघाली. मग इंटरव्ह्यूसाठी मी स्वप्नील सरांच्या इथे 3-4 इंटरव्ह्यू दिले. सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. पण तिथे जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो, तेव्हा इंटरव्ह्यूवरनी मला कॉमर्स रिलेटेड आणि बँकिंग अवेअरनेस रिलेटेड 3-4 क्वेश्चन विचारले. ते मी चांगल्या प्रकारे आन्सर केले. त्यानंतर त्यांना जेव्हा समजलं की याला नॉलेज आहे, त्यानंतर त्यांनी क्वेश्चन चेंज केले आणि कोल्हापूर आणि कॅन्सर रिलेटेड क्वेश्चन विचारायला चालू केले. त्यामध्ये मला काहीच माहीत नव्हतं. एकतर मध्ये बसलेले इंटरव्ह्यूअर होते, त्यांचा तर आवाज काहीच समजत नव्हता, एकदम असे सॉफ्ट बोलायचे. त्यामुळे थोडा फंबल झालो तिथे मी, आणि तिथे मला इंटरव्ह्यूला मार्क थोडे कमी भेटले. त्यामध्ये माझं नाही सिलेक्शन झालं. त्यानंतर लागला RRB POचा रिझल्ट. मी मेन्स दिलेली. मेन्समध्ये मला ॲडव्हान्टेज होतं 20 मार्कचं, पण माझा JAचा सेक्शनल निघाला नव्हता. JAच्या सेक्शनलला 7.25 सेक्शनल कट ऑफ होता, आणि मला 5.25 भेटलेले. मग त्यामधून मग माझे SBIसाठी मी प्रॉपर तुम्हाला अटेम्प्ट सांगतो मी कसा अटेम्प्ट केलेला SBI मेन्ससाठी. JA हा माझा कधीच हातात, मग JAसाठी मी काहीच केलं नाही शक्यतो, कारण की मला JAला कधी मार्क्सच भेटत नव्हते. मी करायचो वगैरे, फॉलो करायचो, अड्डा करायचो फॉलो वगैरे, पण मार्क्स भेटत नव्हते. पण मला SBIसाठी हा चान्स होता. SBIसाठी एक प्रॉडजी असते की तिथे सेक्शनल कट ऑफ नसतो, ओव्हरऑल कट ऑफ लागतो. सो माझं क्वांट अगोदरपासून चांगलं होतं, फक्त मला रिजनिंग आणि इंग्लिशला एक चांगला मार्क्स सिक्युअर करायचे होते. सो ते डोक्यात ठेवून मी स्ट्रॅटजी बनवली, आणि SBIमध्ये मी क्वांटला 30 अटेम्प्ट केला, रिजनिंगला फुल ॲक्युरसीने 28 अटेम्प्ट केला, इंग्लिशसाठी पण फुल ॲक्युरसीने गेलो. इंग्लिशसाठी माझे पॅराजंबल वगैरे सगळे असे बसले, त्यामध्ये मी 25 अटेम्प्ट केला. आणि JAसाठी
आणि त्यावेळी मला जे इतकं चांगलं केलं त्या पेपरला की शॉर्ट मला 7-8 तरी भेटतील असं होतं, कारण की मला मॉकला कधी 2 मार्कच्यावर कधी जेला पडलीच नाहीत. मग त्यानंतर मग झाला मग IBPS क्लर्कचा पेपर. IBPS क्लर्कला पण मी तेच फॉलो केलं. इंग्लिशसाठी 25 आणि बाकी पण रिजनिंगसाठी 35 मार्क्सचा अटेम्प्ट केलेला मी. 35 म्हणजे असे की IBPS पॅटर्नमध्ये कसं असतं, 2 मार्क्सचे क्वेश्चन वेगळे सेक्शन असतो आणि 1 मार्कचा सेक्शन वेगळा असतो. सो 2 मार्क्समध्ये माझं रिजनिंगमध्ये मी 15 क्वेश्चन 2 मार्क्सचे केलेले प्रॉपर. पझल मला एकसारखे सुटत गेलेले. सो 30 मार्क्स ते माझ्या हातातलेच होते. आणखी मग राहिलेल्या टाईममध्ये मी 5 एक्स्ट्रा सोडवलेले. क्वांटमध्ये मी 25 अटेम्प्ट केलेले. आणखी इंग्लिश 25 होते आणि जनरल अवेअरनेसमध्ये अटेम्प्ट केलेले मी खूप, पण इतका कॉन्फिडन्स नव्हता की इतके मार्क भेटतील वगैरे. मग मला ओव्हरऑल स्कोर आला IBPSचा 83.25. आमचा कटऑफ होता, म्हणजे मी EWS कॅटेगरीमध्ये फॉर्म फिल केलेला. सो माझा कटऑफ होता 78 आणि जनरलचा होता 80. सो मी जनरलचा कटऑफ क्लिअर केला. ते माझ्यासाठी खूप चांगलं वाटलं मला की इतका आपण ट्राय केला वगैरे. माझी जर्नी स्ट्रगल नाही म्हणत मी, कारण की माझ्या जर्नीचं मी कन्सिस्टंट होतो एकतर, आणि मी स्मार्ट वर्क केलं. मी असं की 7-8 तास किंवा 10-12 तास या आयडिओलॉजीमध्ये मी कधी बिलीव्ह केला नाही, कारण की मला ते अगोदरपासून नव्हतं पटत. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी टाईम असतो, फक्त आपण त्यासाठी काढावा लागतो. मग मी 4 ते 5 अभ्यास करायचो शक्यतो, 4 ते 5 तास. आणखी माझ्यासाठी टर्फला जाण्यासाठी टाईम होता, गेमिंगसाठी टाईम होता, मूव्हीज बघण्यासाठी टाईम होता, सगळ्यासाठी टाईम होता. असं नाही की काही मी स्ट्रगल केलं किंवा कॉम्प्रोमाइज केलं वगैरे असं तसं. पण मी कन्सिस्टंट होतो, फोकस्ड होतो. मला माहिती होतं की एकावेळी मी एकच गोष्ट करायला हवी, आणि अभ्यासावेळी मी फक्त अभ्यास केला. कन्सिस्टंट म्हणजे रोज मॉक द्यायचो. रोज मार्क्स मला चांगले पडायचे तरी पण मॉक द्यायचो, कारण की मला भीती वाटायची की जर मी बंद केलं मॉक देणं तर उगाच स्कोर कमी येईल किंवा स्पीड कमी येईल असं व्हायचं. आता मी सांगतो मी तयारी कशी केली, कारण की मला इंग्लिशला तर इतके मार्क्स नव्हते, ॲव्हरेज होते. इंग्लिशला मला प्रीला सुरुवातीला 16 ते 18 मार्क्स पडायचे. सो ॲव्हरेज तेच असायचे. माझ्या मग जे चांगले स्टुडंट होते इंग्लिशमध्ये त्यांना 20-25 असे होते. जर मला मॅथ्सला आउट ऑफ पडायचे प्रीसाठी किंवा रिजनिंगला पण इंग्लिशसाठी वीक होतं. मग मला ते समजलेलं, जर मी इंग्लिशला चांगला स्कोर केला तर नक्कीच माझं होऊन जाईल. मग त्यासाठी मी रीडिंग चालू केलं, वोकॅब चालू केलं. स्वप्नील सरांचे मी लेक्चर्स बघितले इंग्लिशचे थोडे, आणि त्यानंतर मग स्टडी चालू झाला. वोकॅब वगैरे मी करायचो, सेक्शनल मॉक द्यायचो इंग्लिशसाठी. त्यानंतर माझा स्कोर वाढू लागला. अशा प्रकारे इंग्लिशला पण स्कोर वाढला. इकडं सगळे चांगलंच होतं त्यामुळं तिथं पण झालं. बुक्स मी द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ॲटॉमिक हॅबिट्स, आपल्या क्लासमध्येच इकॉनॉमिक टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस या 2 प्रकारचे पेपर्स, न्यूजपेपर्स येतात. मी इकॉनॉमिक्स टाइम्स यासाठी वाचायचो की माझं कॉमर्स झालेलं आणि मला इकॉनॉमिक्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. आणि काय होतं, मेन्समध्ये शक्यतो जे पॅसेजेस येतात ते शक्यतो इकॉनॉमिक्स किंवा सायंटिफिक वगैरे असतात, स्टोरी बेस शक्यतो प्रीलाच फक्त असतात. मेन्ससाठी थोडे हार्ड लँग्वेज असते. सो त्यासाठी मी इकॉनॉमिक्स टाइम्स प्रिफर करायचो जास्तीत जास्त प्रकारे. आणि त्यानंतर काय होतं, जेव्हा तुम्ही इतके जास्त रीडिंग वगैरे करता, त्यानंतर तुम्ही सबकॉन्शियसली तुम्हाला एरर जे असतात ते डिटेक्ट व्हायला चालू होतात. तुम्हाला माहीत नसतं की काय रूल वापरला आहे, काय रूलमध्ये हे बाहेर पडते वगैरे, पण तुमचा माइंड त्यावेळी इतका स्ट्रॉंग झालेला असतो की तुम्ही जसं रीड करता की तुम्हाला समजून येतं की या पार्टमध्ये काहीतरी एरर आहे वगैरे असं समजतं तुम्हाला. सो रीडिंग करत राहा, आणखी प्रॅक्टिस करत राहा. कारण की माझा एक सिनियर होता, मी तुमच्यासारखं जाता तिथे मागे बसायचो. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स इथे यायचे, आपली सक्सेस स्टोरी सांगायचे. मी त्यांना विचारायचो, विचारायला कधी लाजलो नाही की माझ्यापेक्षा लहान मुलाला पण म्हणजे करण आहे इथे, करणचं रिजनिंग माझ्यापेक्षा थोडं चांगलं आहे. सो मी करणला विचारायचो काय तुझी स्ट्रॅटेजी आहे वगैरे असं तसं. मग त्या प्रकारे मी स्टडी केला. आणखी मग प्रतीक म्हणून वगैरे स्टुडंट होते, किंवा श्रेयश आपला SBI क्लर्कमध्ये झाला, त्याला विचारलं मी इंग्लिश. त्यावेळी श्रेयश मला एक बोलला की बँकिंग हे काय नॉलेज विषय नाही आहे, बँकिंग हे प्रॅक्टिस विषय आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस चांगली कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. कसं असतं, तुमचा आता क्लास संपतो, तुम्ही क्लासनंतर तुम्ही सगळं बेसिक क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सगळं बेसिक क्लिअर केलं आणि फक्त प्रॅक्टिसवर जोर दिला, जसे की रीडिंग, मॉक्स वगैरे, ॲनालिसिस वगैरे, तेच चांगलं आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुमचे मार्क्स वाढतात, स्पीड वाढतं, सगळं काही ठीक होतं तुमच्यासाठी, तुमच्या फेवरमध्ये जातं. आणि मॉरल ऑफ दी स्टोरी इतकं सांगेन की आय फेल्ड मोर दॅन आय सक्सीड. म्हणजे मी खूप वेळा फेल झालो आहे, आता तर 2 वेळाच जिंकलो आहे मी तसं म्हणेन. पण आय विश की मी परत एकदा इथे येईन, चांगल्या पोस्टच्या फेलिसिटेशनसाठी येईन. आणि मॅनिफेस्टेशन करत राहा. मॅनिफेस्टेशन एक चांगली गोष्ट आहे. चांगले विचार करत राहा, पॉझिटिव्ह राहा. तुम्ही जसा विचार कराल तसंच होईल. फक्त स्टडी करत राहा, इतकंच सांगेन. थँक्यू सर.